सब कुछ लुटा के होश में आए तो क्या, सब कुछ लुटा के होश में आए तो क्या, दिन में अगर चराग जलाए तो क्या. 1957 सालच्या एक साल चित्रपटातील एका गाण्याच्या या ओळी आज 70 वर्षांनीही अजरामर आहेत. आता तुम्ही म्हणाल की झिरो आवर सारख्या राजकीय कार्यक्रमामध्ये आजच्या भागात इतक्या जुन्या गाण्याची आठवण कशाला, तर त्याचं कारणच आहे राजकारण. खरं तर आजची राजकीय परिस्थिती. नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर. 3 मे पश्चिम बंगालच्या विधानसभेचा निकाल लागण्याच्या आधीचा दिवस. त्या दिवसापर्यंत जर असं कुणी म्हणालं असतं की ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडेल, पक्ष ममतांच्या हातातून जाईल आणि ममता आपला उरला सुरला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, तर असं म्हणणाऱ्याला राजकीय पंडितांनी नक्कीच वेड्यात काढलं असतं. पण शेवटी हे आहे राजकारण. इथे कधी काय होईल याचं काहीही नेम नाही. हेच बघा ना, बंगाल निवडणुकांच्या नादात ममतांमुळे इंडिया आघाडीची घडी विस्कटली होती. पण त्याच ममतांनी 4 मेला पश्चिम बंगालमध्ये पराभव होताच पहिलं भाषण ठोकलं ते इंडिया आघाडीला मजबूत करणार असं. त्यानंतर 8 जूनला त्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीत पोहोचल्या. एरवी राहुल गांधींनी रेटून नेलेल्या मुद्द्यापासून कायम दूर राहणाऱ्या दिदींनी यावेळी त्याच मुद्द्यांवरून लढा उभा करण्याचा निर्धार केला. इतकंच नाही तर 9 आणि 10 जूनला ममतांनी दिल्लीतच मुक्काम ठोकत सोनियांचीही भेट घेतली. आणि अर्थातच त्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या बातम्या आल्या. आता हेच जर उलटं घडलं असतं तर, म्हणजे 4 मे रोजी जर ममता बॅनर्जी जिंकल्या असता तर त्यांनी काँग्रेसकडे ढुंकूनही पाहिलं नसतं असं राजकीय विश्लेषक सांगतात. पण आज मात्र ममता दिदींची ही स्थिती पाहिली की पुन्हा एकदा त्याच ओळी आपोआप आठवतात. सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया, दिन में अगर चिराग जलाए तो क्या किया. याचा अर्थ आता मी तुम्हाला वेगळा सांगायची आवश्यकता नाहीये. या ओळींना आणि मलाही काय म्हणायचंय ते तुम्हाला चोख कळलंय. तृणमूल काँग्रेस असो की शरद पवारांची राष्ट्रवादी असो की जगमोहन रेड्डींचा वायएसआर काँग्रेस हा पक्ष असो की गुलाम नबी आझादांचा डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष असो, असे 51 पक्ष काँग्रेसमधनं जन्माला आले. त्यातले 40 कुठे ना कुठेतरी विलीन झाले आणि बहुतांश काँग्रेसमध्येच परतले. आणि आताही अशाच काँग्रेसी विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन कोणाकोणाला काँग्रेसच्या मूळ घरी परतायची पश्चातबुद्धी होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, अगदी महाराष्ट्रातही. अर्थात विरोधकांच्या जरी काँग्रेस संदर्भातल्या आशा यामुळे पल्लवित झाल्या असल्या तरी सत्ताधाऱ्यांना मात्र काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज वाटतंय. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. मुख्यमंत्र्यांनी जरी अशी टीका केली असली तरी या गोष्टीची सुरुवात कशी झाली आणि ती महाराष्ट्रापर्यंत कशी पोहोचली हे सगळं आज आपण बघणार आहोत. शिवाय विश्लेषकांसह राजकीय प्रवक्त्यांशीही चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आजचा पहिला प्रश्न पाहूयात. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा झिरो आवरचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रवादी टीएमसीला ऑफर देत काँग्रेसचं मिशन विलिनीकरण. खरंच भाजप विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटतं का? होय आणि नाही जरूर तुमचा पर्याय आम्हाला कळवा. आता काँग्रेस म्हणजे डुबतं जहाज असं म्हणणाऱ्या फडणवीसांना पहिलं उत्तर दिलं ते हर्षवर्धन सपकाळांनी. काँग्रेसमुक्त भारत नारा देणाऱ्या भाजपची अवस्थाच काँग्रेसयुक्त झाली आहे असं म्हणत सपकाळांनी पलटवार केला. तुम्ही आम्हाला काय डुबतं जहाज म्हणता? काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात तुम्ही जर तुमच्याच मंत्रिमंडळामध्ये मागे वळून पाहिलं तर आता भारतीय जनता पक्ष आणि तुमचंच मंत्रिमंडळ हे काँग्रेसयुक्त झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस ना डुबतं जहाज आहे ना उगवता सूर्य आहे. काँग्रेस 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 म्हणजे काँग्रेस आहे आणि काँग्रेसचा आणि भारताचा डीएनए हा एक आहे. जब तक सूरज चांद रहेगा काँग्रेस और भारत का चोली दामन का साथ रहेगा. बरं, या निमित्ताने आज राजकारण खूप जास्त तापलं, कारण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
त्याचं झालं असं की नाना पटोलेंना आज दिल्लीतून बोलवणं धाडलं होतं. त्यासाठी ते तातडीने निघाले, पण पत्रकारांनी त्यांना विमानतळावरती गाठलं आणि थेट विलिनीकरणाच्या गोष्टीवरती प्रश्न विचारला. त्यात नाना पटोलेंनी तृणमूल काँग्रेससोबत पवारांच्या राष्ट्रवादीचंही नाव घेऊन टाकलं. मग काय, नाना पटोलेंना उत्तर द्यायला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष समोर आले. राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता. मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे. नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. सध्या महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर एकत्रितपणे त्यांनी त्यांच्या पक्षाची पहिली मोठ बांधावी. संघटितपणे त्यांनी त्याप्रमाणे पक्षाच्या साठी सगळ्यांनी एकत्र यावं, स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवावी. मला वाटतं की आमच्या पक्षाच्या बाबतीमधला निर्णय हे आम्ही घेतो की पवार साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये 100% हा पक्ष जोमाने उभा राहील आणि त्याप्रमाणे मला वाटतं की आज कुठल्याही प्रकारची तशी चर्चा नाही आणि तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही आहे. त्याप्रमाणे आघाडी म्हणून आम्ही सगळेजण हसत खेळत काम करतोय. तर या दोन नेत्यांमध्ये अशा पद्धतीचे वार प्रतिवार जरी झालेले असले तरी पण समजा खरंच असं काही विलिनीकरण झालं तर त्याचा परिणाम फक्त पक्षीय पातळीवरती नाही तर राष्ट्रीय राजकारणातही होणार आहे. सुरुवात होईल ती संसदेच्या आकड्यांपासून. सध्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे 100 खासदार, तृणमूलचे 29 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत. जर विलिनीकरण झालं तर काँग्रेसची ताकद 137 खासदारांपर्यंत पोहोचेल. याचबरोबर इतर प्रादेशिक पक्षांनाही काँग्रेसकडे आकर्षित होण्याची प्रेरणा मिळू शकते. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे नक्कीच महत्त्वाचं ठरेल आणि हेच बहुतेक ठाकरेंचे खासदार संजय राऊतही म्हणतायत. काँग्रेस पक्षातून वेळोवेळी अनेक घटक, अनेक नेते बाहेर पडले. त्यांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ काँग्रेस मजबूत करावी ही भूमिका मी मांडली. आता या संदर्भात कोणत्या घटकानं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं दिसतं की त्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर आता एक डिबेट सुरू झाला आहे, चर्चा सुरू झाली आहे आणि काही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचं स्वागत केलं पाहिजे. मला या प्रस्तावाबाबत माहीत नाही, पण एक माहिती आहे की काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब म्हणेल तर विचारधारेत तर काही आमचा फरक नाही आहे. दोन ठिकाणी आम्ही आहोत एवढंच त्यातलं खरं आहे. आणि पवार साहेब हा प्रतिगामी विचार स्वीकारू शकत नाही या मताचा मी आहे. त्यामुळं काही होऊ शकतं. यापूर्वी काय झालं मला माहीत नाही, पण पुढे काही होऊ शकतं. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे. आपण तिघांचंही स्वागत करूया आणि सुरुवात करूया ज्यांच्या पक्षामध्ये विलिनीकरण होणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यांच्यापासून. हनुमंतजी, नक्की या चर्चा आहेत, याच्यामध्ये तथ्य आहे, आगामी काही काळामध्ये असे प्रस्ताव दिले जाणार आहेत, सध्या काही दिले जात आहेत, नक्की काय घडतंय? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी आज स्पष्ट माध्यमांना भूमिका आपली सांगितली की असा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्राच्या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसकडे अथवा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेला नाही. आता दिल्लीमध्ये वरिष्ठ पातळीवर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुलजी गांधी, वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू असतील तर त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोललं संयुक्तिक नाही. पण या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेलं जे NDA आहे किंवा महाराष्ट्रामधली महायुतीचं सरकार आहे याला सक्षम पर्याय म्हणून लढणारा, संघर्षामध्ये असणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. यावर आता या देशातल्या जनतेचं एकमत होते. सर्व धर्मसमभावाचा, संसदीय लोकशाहीचा, 18 पगड जातींना सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस हा भारतीय जनता पक्षाला एक मोठा पर्याय आहे, सक्षम पर्याय आहे. याच्याकडे आता देशातल्या सर्व विरोधी पक्षांची आणि इथल्या मतदारांची एक निर्देश तिकडं होतोय आणि माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला याचा आनंद आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, तृणमूल काँग्रेस असेल, ममता दिदींची किंवा इतरही पक्ष असतील, यांच्या आणि आमच्या विचारांमध्ये तशी तफावत नाही. पण प्रादेशिक पक्ष आणि आमचा राष्ट्रीय पक्ष
या दोघांमध्ये जर एकत्र येण्याबद्दल काही चर्चा असतील तर त्या लोकशाहीसाठी आणि इंडिया आघाडी मजबूत होण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा उत्साह बरं, म्हणजे वाढवणारे तुमचं आहे. थोडक्यात असं म्हणणं आहे की तुमची अशी काही ऑफर नाही, पण जर कोणी येऊ इच्छित असेल तर तुम्ही नक्कीच स्वागत कराल. अगदी अगदी. बरं, ठीक आहे. नवनाथजी, आज खूप मोठ्या प्रमाणावरती टीकास्त्र तर लगेचच पाहायला मिळालं या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने, परंतु खरोखरच असं भविष्यामध्ये घडलं तर किती मोठं आव्हान असेल? मुळामध्ये पूर्वी जी तुम्ही जर हर्षवर्धन सपकाळे यांचं वक्तव्य ऐकलं असेल तर ते म्हणाले होते की काँग्रेस हे डुबतं जहाज नाही आणि उगवता सूर्य नाहीये. उगवता सूर्य नाही हे सुद्धा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मान्य केलंय. कारण गेल्या राहुल गांधींच्या नेतृत्वात गेल्या 12-15 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेसची वाताहत होते ते बघता शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील हे काही या डुबत्या जहाजामध्ये जाऊन प्रवेश करतील असं वाटत नाही. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं सातत्यानं घटनेची पायमल्ली करणं, आणीबाणी लादणं, विरोधकांना तुरुंगात डांबणं अशा पद्धतीचे अनेक गैरकृत्य केले. जरी संविधानाचं नाव आमचे मित्र हनुमंत पवार घेत असतील तरी त्यांनी काँग्रेसचा थोडा इतिहास वाचला तर संविधान आणि काँग्रेसचा किती संबंध आहे हे त्यांनाही लक्षात येईल आणि त्यांनाही माहिती आहे की काँग्रेसनं संविधानाची हत्या करूनच आणीबाणी लादूनच या देशावर काही काळ सरकार असा टिकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आज जरी हे संविधानाचं नाव घेतलं असेल तरी त्यांचा खरा चेहरा या देशाने बघितलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व करतात, राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 99 निवडणुकींमध्ये यांचा पराभव झाला. येणाऱ्या काळामध्ये तो ठीक सेंचुरी आहे नवनाथजी, पण त्याचबरोबर ज्या ज्या मोठमोठ्या नेतृत्वामध्ये प्रादेशिक पक्षांचा तुम्ही पराभव केलात किंवा काही अंशी त्यांना मार्जिनलाइज केलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, त्यांच्याच विलिनीकरणाची सध्या चर्चा सुरू आहे, हेही तितकंच खरं आहे. पुन्हा येते तुमच्याकडे. नाही, राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आपल्यासोबत आहेत. आणि विजयजी, आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अचानक या चर्चा सुरू झाल्या, त्याला बंगालच्या निवडणुकांची पार्श्वभूमी आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रापर्यंत या चर्चा येऊन ठेपलेल्या आहेत. किती शक्यता वाटते तुम्हाला अशा विलिनीकरणाची येत्या अगदी नजीकच्या भविष्यामध्ये? मला आजच्या घडीला अशी कुठलीही विलिनीकरणाची शक्यता वाटत नाही. पण तुम्ही ज्याचा उल्लेख केला की हे सुरू कुठून झालं, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या पक्षाचे आमदार वेगळे झाले, खासदार वेगळे झाले आणि त्या पक्षाची ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची वाताहत सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीला आल्या. त्याच दरम्यानच्या काळात ममता बॅनर्जी यांची सोनिया गांधींची भेट झाली आणि अभिषेक बॅनर्जी यांची राहुल गांधींची भेट झाली. यातून तृणमूल काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या दृष्टीनं त्या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आणि त्या चर्चा आपोआप इकडे महाराष्ट्राकडे वळल्या. कारण अशा रीतीनं अशाच अलीकडच्या काळात एखाद्या पक्षाची अवस्था झालेली आहे. तो पक्ष आहे शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष. त्या पक्षाच्या संदर्भात काय असू शकतं? आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या काँग्रेसच्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भातली काही एक भूमिका मांडलेली होती. तो धागा घेऊन ही चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. पण मला आता या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दृष्टीनं कोणतीही शक्यता दिसत नाही. पण जर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा काही निर्णय तातडीने झाला आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली तर त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या पाठोपाठ काँग्रेसमध्ये येणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल असं मला वाटतं. पण एक तुम्ही मला आणखी एक त्यातला धोका असा आहे, यातला शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा धोका असा आहे. शरद पवारांना वाटत असेल काँग्रेस सोबत जावं, सुप्रिया सुळे यांना वाटत असो काँग्रेस सोबत जावं, त्यांच्या आणखी काही सहकाऱ्यांना काँग्रेस सोबत जावं असं वाटत असेल. पण त्यांच्या पक्षातले बहुसंख्य खासदार आहेत, त्या खासदारांना आता काँग्रेसमध्ये जावं वाटतं का हा प्रश्न आहे. त्या पक्षातले जे आमदार आहेत त्यांना जावं वाटतं का हा प्रश्न आहे. मला वाटतं त्यामुळं असा काही निर्णय पण त्याच्या मागे काय कारण वाटतं तुम्हाला विजयजी? हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे, आताच सगळं राजकारण हे सत्ता केंद्रीय राजकारण झालेलं आहे. आयडिओलॉजीचं राजकारण फार कमी लोक करतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे, ठीक आहे, म्हणजे त्यामुळे ज्या दिशेने सत्ता आहे तिथे जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुद्धा जातील का, अशा पद्धतीचा संकेत तुम्ही तुमच्या बोलण्यातनं देताय किंवा तशा पद्धतीचं तुमचं विश्लेषण आहे या विषयाचं? मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन, पण हनुमंतजी मला हाच मुद्दा घेऊन तुमच्याकडे यायचं आहे की आज मुख्यमंत्र्यांनी डुबतं जहाज असं काँग्रेसला म्हटलेलं आहे, पण त्याचबरोबर आता विजयजी सुद्धा ज्या पद्धतीने विश्लेषण करतायत
आहेत की अगदी वेळ आलीच उद्या विलिनीकरणाची राष्ट्रवादीच्या, तरी सुद्धा ही शक्यता आहे की काही नेते मात्र सत्तेच्या दिशेने तुम्हाला सोडून जातील. मग या विलिनीकरणाच्या मागे काय हेतू आहे? विरोधकांनी एकत्र येण्याचा किंवा भाजपसमोर आव्हान उभं करण्याचा? पूर्वी जी तुम्ही या चर्चेची सुरुवात करताना एक हिंदी गाणं इथं दाखवलं, त्या अनुषंगानं मला काही काँग्रेसचे जे 100 खासदार आज संसदेमध्ये ताट मानेनं उभे आहेत त्याबद्दल मला सांगायचं की ना सर झुका के जिये ना मुंह छुपा के जिये, ना सर झुका के जिये ना मुंह छुपा के जिये, सितमगर की नजर से नजर मिला के जिये. 55 खासदाराचे 100 खासदार माझ्या काँग्रेस पक्षाचे झाले. हा या देशामधल्या शेतकऱ्यांच्या बाजूनं, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बेरोजगारांच्या बाजूनं काँग्रेस पक्ष उभा आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. उलट भारतीय जनता पक्षाचे खासदार वाढले का कमी झाले हो? 19च्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस 24ला निवडणुका झाल्या तर 10 वर्षाच्या अनिर्बंध सत्तेनंतर, बहुमताच्या सत्तेनंतर भाजपाचे खासदार वाढायला पाहिजे होते ना. 2 पक्ष फोडलेले होते, इतकी मोठी सत्ता होती, राज्यपालांचा गैरवापर केला होता, पैशाचा गैरवापर केला होता. 63 खासदार भारतीय जनता पक्षाचे कमी झाले ना. उलट माझे 55चे 100 झाले. या देशामधले 3 कृषी कायद्याच्या हे बरोबर आहे, काँग्रेस पक्ष लढला. तुम्ही टप्प्याटप्प्याने झालेल्या प्रगतीबद्दल नक्कीच बोलताय. लढणारे जे खासदार आहेत, ज्यांना संघर्ष करायचा आहे, ज्यांना जनतेच्या प्रश्नाशी देणं घेणं आहे आणि जे अमित शहा, मोदी यांच्या दहशतीला घाबरत नाहीत, ते पक्ष नक्की, ते नेते, ते कार्यकर्ते नक्की काँग्रेस सोबत जोडले जातील. नवे काँग्रेसच हा आधार वाटतो. पण त्याचबरोबर हनुमनजी, ज्या पद्धतीने हे पक्ष काँग्रेसला सोडून गेले आणि त्यांनी समविचारी असल्यामुळे जे एक आव्हान तुमच्यासाठीच निर्माण केलं आणि हळूहळू काँग्रेसची ताकद त्याच्यातनं कमी होत गेली, त्यानंतर सुद्धा याच पक्षातल्या लोकांना किंवा याच पक्षांना पुन्हा एकदा स्वगृही परतल्यानंतर त्याचा तुम्हाला कसा काय फायदा होणार आहे? 2004 पासून इथं विजयजी चोरमारे बसलेले आहेत, त्यांनी त्या निवडणुका सरकारं बघितलेल्या आहेत. 2004 पासून ते आत्तापर्यंत काँग्रेस पक्ष आघाडीची मोठ बांधून भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला भांडत आहे, संघर्ष करत आहे. कुठलाही सोबतचा मित्र पक्ष काँग्रेसनं फोडलेला नाही किंवा तो फोडून आपल्याकडे त्यांना घेतलेलं नाही. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब काँग्रेसमध्ये यायच्या चर्चा चालू होत्या, त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांची काय भूमिका होती ही माध्यमांना माहीत आहे. आम्ही कुठलेही पक्ष फोडले नाहीत, मित्र पक्षाला संपवण्याची भूमिका आमची कधीच नाही. याच्या उलट भारतीय जनता पक्षानं 25 वर्ष ज्या शिवसेनेसोबत होते ती शिवसेना फोडली, शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली. ह्याच्यामध्ये आहे की जे मुद्दे राहुल गांधी इंडिया आघाडीमध्ये सुद्धा रेटून बोलत असतात त्याला सगळेजण हे पाठिंबा देत नाहीत, असं वारंवार निदर्शनास आलेलं आहे. मग पुन्हा एकदा हाच मुद्दा येतो की हे पक्ष जरी पुन्हा काँग्रेसमध्ये एकत्र आले तर त्याचा फायदा काय? कारण कदाचित पक्षांतर्गतच जास्त विरोध होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष संविधान आणि धर्मनिरपेक्षता आणि संसदीय लोकशाही या 3 विचारासाठी लढणारा पक्ष आहे. काँग्रेसचा इतिहास तो आहे. आमचे मित्र नवनाथ बने यांनी संविधानाच्या अनुषंगानं काँग्रेसवर टीका केली. अहो, संविधान सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जो पक्ष आपली मातृ संघटना म्हणतो, त्या संघटनेनं आता आम्हाला संविधान सांगणं, धर्मनिरपेक्षता सांगणं हे बंद करावं. काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांचा सन्मान करेल आणि भारतीय जनता पक्षानं या देशासमोर जे आव्हान उभा केले त्याला लढण्यासाठी सक्षम असलेल्या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका हीच इंडिया आघाडीची भूमिका आहे, हीच राहुलजींची भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्र येताना काँग्रेसनं पुढाकार घेतला होता. त्यामुळे भाजपासारखं आपल्या मित्र पक्षांना गिलंकृत करायचं आणि दुसऱ्याला आपण संपवलं असं न सांगता. ठीक आहे हनुमनजी, ठीक आहे, तुमचा मुद्दा कळलाय. आता याच अनुषंगाने आपण नवनाथ बन यांच्याकडे जाऊया. नवनाथजी, स्वतःच्या मित्रपक्षांना गिळंकृत करायचा हा तर मुद्दा त्यांनी मांडलेला झालाच, पण या व्यतिरिक्त आज जे हर्षवर्धन सपकाळ सुद्धा म्हणाले आणि जी वस्तुस्थिती आहे की समविचारी च्या पलीकडे जाऊन तुम्ही अगदी जे समविचारी नव्हते अशा पक्षातल्या लोकांनी सुद्धा आता युक्त असा तुमचा स्वतःचा पक्ष आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही असं कसं म्हणू शकता की समोरच्यांची नाव डुबती आहे? कारण तुमच्या नावेमध्ये तर अनेक विविध पक्षातले लोक आहेत सध्या. त्याचा अर्थच आहे की जे विविध पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत यायला तयार आहेत याचा अर्थ ही नाव डुबती नाहीये. ही नाव अनेक वर्ष चालणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे, याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे. आणि राहिला प्रश्न, मुळामध्ये काँग्रेसने पक्षफोडीच्या इतिहासाबद्दल बोलू नये. इंदिरा गांधी यांनी मूळ काँग्रेस फोडून वेगळी काँग्रेस स्थापन केली होती. फोडाफोडीमध्ये काँग्रेस माहीर आहे. मूळ विचारधारा सोडून, मूळ पक्ष सोडून इंदिरा गांधींनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं, बंड निर्माण केलं होतं. काँग्रेसचे 2 तुकडे स्वतः इंदिरा गांधींनी केले होते. त्यामुळे फोडाफोडीचा इतिहास काय आहे हे काँग्रेसला देखील माहिती आहे
आणि हनुमंत पवारांना देखील माहिती आहे. आणि लोकशाहीच्या गप्पा तर काँग्रेसकडे नाहीच आहे. काँग्रेस हा पक्षच मुळामध्ये घराणेशाही, एकाच कुटुंबाची सत्ता, घराणेशाही म्हणजे एकाच कुटुंबाची सत्ता आणि एकाच कुटुंबाची मक्तेदारी, एवढंच काँग्रेसचं धोरण आहे, एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. बरं. त्यामुळं अशा पद्धतीच्या काँग्रेसच्या, आणि मुळामध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी करतायत, राहुल गांधींनी आजपर्यंत या देशाच्या सक्षमीकरणासाठी किंवा विरोधकांची एकजूट व्हावी यासाठी काय काय केलं सांगा? काहीही केलं नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वात प्रत्येक निवडणुकीमध्ये अपयश झालं. हे सातत्यानं सांगतायत की यंत्रणांचा गैरवापर केला जातो किंवा सीबीआय ईडीचा गैरवापर केला जातो. मुळामध्ये नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना 15 तास चौकशी केली होती. त्यावेळेला सीबीआयला पोपट, सरकारच्या हातातला पोपट म्हणून मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये केलं ठीक जातं. आहे, अमित ठीक भाई आहे, शाह यांना ठीक आहे. तडीपार नवनाथजी, केल्यापर्यंत तुमचे मदत त्यांनी तुमचे केली मुद्दे होती. कळलेले आहेत. आपण त्यामुळं उत्तर घेऊया ज्या हनुमंत पवार यांचं. हनुमंतजी, ज्या काँग्रेसचा या देशामध्ये 3 कृषी कायदे आणले आणि शेतकऱ्यांचा आवाज घोटायचा प्रयत्न केला. मैदानामध्ये राहुलजी गांधी होते. लॅटरल एंट्रीमधून युपीएससीला ब्रेक करून डायरेक्ट आपल्या विचाराची माणसं घुसवायचा प्रयत्न केला, राहुलजी उभा राहिले. अल्पसंख्याकांसाठी NRA आणून इथल्या अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उभा करायचा प्रयत्न केला, राहुलजी उभा राहिले. मनरेगासारखी योजना बंद करायचा प्रयत्न केला, राहुलजी उभा राहिले. आदिवासींसाठीच्या जमीन हक्क कायद्याच्या विरोधात भाजपानं धोरण राबवायला सुरुवात केली, आदिवासींच्या बाजूने राहुलजी गांधी उभा राहिले. बेरोजगार असो, हमाल असो, शेतकरी असो, कारागीर असो, मणिपूर सारखे आदिवासी असो, सगळ्या भागामधल्या नाकारलेल्या आणि या सत्तेच्या वरवंट्याखाली दबलेल्या लोकांचा आवाज म्हणजे राहुलजी गांधी आहेत. राहुलजी गांधी यांच्या कुठल्याही दबावाला बळी पडले नाहीत, यांच्या कुठल्याही बदनामीला बळी पडले नाहीत. आणि संसदीय राजकारणामध्ये राहुलजींचा संसदेमधला माईक बंद करण्यापासून लोकसभेचा सदस्य म्हणून त्यांना मिळालेलं घर खाली करण्यापर्यंत हुकुमशाही या लोकांनी केली, तरीही राहुल गांधी डगमगले नाहीत. आणि त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सक्षमपणे भांडतो आहे. विखे पाटलांची घराणेशाही यांना चलते, नारायण राणेंची घराणेशाही यांना चलते, अशोक चव्हाणांची घराणेशाही यांना चलते, राणा जगजितसिंग पाटलांची घराणेशाही यांना चलते. ह्या सगळ्या घराणेशाहीला पावन करून घेतलेली लोक आपलं जहाज बुडतं नाही असं म्हणत असताना अनेक आमच्या पक्षामधल्या गणंग लोकांना आपल्या सोबत घेऊन आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहे असं सांगण्याची खुमखुमी भारतीय जनता पक्षाला आहे. आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाचं जे वर्णन त्यांच्या मला असं वाटतं तुम्ही पुरेसं उत्तर दिलेलं आहे, पुरेसं उत्तर दिलं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता मी एक कमेंट घेण्यासाठी शेवटची विजय सोरमारे यांच्याकडे जाणार आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्हीतनं एक नवनाथ, आपल्याकडे खरंच वेळ नाहीये. मी आता आधी आपण विजय बरं ठीक आहे, अगदी थोडक्यात. घराणेशाहीचा यांनी उल्लेख केला. आमच्याकडे पंतप्रधानांच्या पोटी पंतप्रधान होत नाही. राजीव गांधी, इंदिरा गांधी, राहुल गांधी अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची घराणेशाही नाहीये. काँग्रेसची घराणेशाही हे पंतप्रधानांच्या पोटी पंतप्रधान. आमच्याकडे चहा विकणारे सर्वसामान्य नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतात. भूतप्रमुखांचे अमित भाई देशाचे गृहमंत्री होतात. हा आमचा इतिहास आहे. आमच्याकडे शिकलेले पंतप्रधान होतात, आमच्याकडे शिकलेले आणि खरी डिग्री असलेले पंतप्रधान होतात, देशासाठी शहीद होणारे पंतप्रधान होतात, खरोखरची डिग्री असलेले सुशिक्षित लोक आमच्याकडे. आता मग दोघांनाही विनंती करते की तुमच्या दोघांचे मुद्दे कळलेले आणि आता भरकटच जात आहेत, त्यामुळे मी विनंती करते या दोघांना आपण म्यूट करावं. मी विजय सोरमारे यांच्याकडे जाते. विजयजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे विलिनीकरणाचं एक सत्र जर सुरू झालं काँग्रेसमध्ये, तरी सुद्धा जो एक मूळ हेतू आहे की भाजपच्या विरोधामध्ये एक सत्ता केंद्र नवं स्थापन करावं, अत्यंत बळकट असं, तो हेतू साध्य होईल हे तुम्हाला मुळात वाटतं का? पहिली गोष्ट, विलिनीकरणाचं हे सत्र सुरू झालं तरी काँग्रेस बाहेर गेले जे पक्ष आहेत, जे तुकडे आहेत वेगवेगळ्या राज्यात, ते सगळे काँग्रेसमध्ये एक विलीन होतील किंवा एकत्र येतील शक्य नाही. आता काँग्रेसला विलिनीकरण काही पक्षांचं झालं तरी सुद्धा खरी गरज आहे ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या सगळ्या पक्षांना एकत्रित आणणं. आपण देशातला मोठा पक्ष आहोत, तो मोठेपणा दाखवून सगळ्यांना योग्य सन्मान देऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक चांगली मोठ बांधणं. ज्या पद्धतीनं 78च्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधकांची एक नीट अशी बांधणी केली होती, तशी बांधणी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणं गरजेचं आहे. मला वाटतं विलिनीकरणापेक्षा ती गोष्ट महत्वाची आहे. फक्त एक, नवनाथ बन यांनी सुरुवातीला जे निवेदन केलं, फक्त त्यातली एक चूक सांगतो, ते त्यांच्या पक्षाची बाजू उत्तमपणे मांडतायत, पण ते म्हणले की आणीबाणी लादून घटनात्मक सगळ्या घटनेच्या संदर्भात काही काँग्रेसने वाईट केलं. मुळात आणीबाणीचं समर्थन नाही, आणीबाणी ही चुकीचीच होती, पण आणीबाणी ही एक घटनात्मक तरतूद आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
संविधानातल्या तरतुदीनुसारच पायदळी तोडून आणीबाणी केलेली- लागली होती हे लक्षाला कळायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला असं वाटतं की इथून आता एक नवीन विषयावरती आपल्याला डिबेट करायला लागेल, त्यामुळे आपण आता या क्षणी थांबूया. धन्यवाद विजयशी, आपण विश्लेषण केलं त्याबद्दल, आणि त्याचबरोबर तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात प्रश्नावरती कौल काय आलेला आहे महाराष्ट्राचा. राष्ट्रवादी टीएमसीला ऑफर देत काँग्रेसचं मिशन विलिनीकरण. खरंच भाजप विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील का? 38,000 मतं आली आहेत आणि 76% लोकांना असा आशावाद आहे की भाजप विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, आणि 24% लोक म्हणतात नाही. आधी युद्ध लादायचं, मग धमक्या देत शस्त्रसंधी करायची, शांततेची वक्तव्य करायची, मग हेलिकॉप्टर पाडल्याचं सांगत स्वतःच पुन्हा हल्ले करायचे, इराणचा इंधन साठा असलेल्या खर्ग बेटाचा ताबा घेऊ, इराणला बेचिराग करू अशी धमकी देत अचानक स्वतःच माघार घेत पुन्हा युद्धविराम करायचा. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. असे क्षणाक्षणाला रंग, निर्णय आणि विधानं बदलणारी व्यक्ती एकच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. कारण इराण विरुद्धच्या आखाती युद्धामध्ये ट्रम्प यांचं मागील 3.5 महिन्यांपासून हे असंच सुरू आहे. असो, अंत भला तो सब भला या उक्तीप्रमाणे सध्या तरी ट्रम्प यांची युद्धविरामाची घोषणा दिलासादायी ठरतेय, आणि 0 आवरच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण याच संदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. 3 दिवसांपासून आखातात उसळलेलं युद्ध पुन्हा एकदा अचानक शमतंय. इराणशी करार अंतिम टप्प्यात आल्यामुळे आखातातलं हे युद्ध आता विरामाकडे जात असल्याचं सकारात्मक चित्र निर्माण झालंय. परंतु युद्ध हल्ले रोखताना अमेरिका इस्रायलच्या इराणसाठी अटी आणि त्या अटींच्या उत्तरात इराणच्या शर्ती कायम आहेत. त्यामुळे हा दिलासा किती काळ टिकेल यावर तज्ज्ञांनी केलेलं भाष्यही आज आपण बघणार आहोत. तरीही असो, असंच मी म्हणेन, कारण ऐन हंगामात बहरलेल्या गुलमोहरासारखा बहर या युद्धविरामानंतर आर्थिक क्षेत्रामध्ये दिसतोय. युद्धादरम्यान 100च काय तर $121 वरती गेलेलं कच्चं तेल $85 पर्यंत पुन्हा खाली आलंय. इकडे भारतीय शेअर बाजार 2% उसळीवरती बंद झाले. ही स्थिती कायम राहून आता महागाई आटोक्यात यावी, वधारलेले इंधन दर कमी व्हावेत हीच अपेक्षा असणार आहे. आणि म्हणूनच आजचा आपला दुसरा प्रश्न सुद्धा यावरच आधारित आहे. पाहायला जाऊया पोल सेंटरला. 0 आवरचा दुसरा प्रश्न आहे, अमेरिका इराण यांच्यात लवकरच करार होत असताना तुर्तास युद्ध थांबलंय, त्यामुळे आता महागाई कमी होईल असं तुम्हाला वाटतंय का? जरूर आम्हाला सांगा. तुम्हाला माहिती आहे की 28 फेब्रुवारीला आखातात युद्ध भडका उडाला होता. अमेरिका आणि इस्रायलने इराणचे सर्व प्रमुख नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी ठार केलं. 39 दिवस हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. इराणवर अंतिम मोठा प्रहार करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यामध्ये केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधी केली. त्यानंतर अधूनमधून लहान मोठे हल्ले सुरूच होते. त्याचवेळी अमेरिकेनं होर्मुझ आणि इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली. तिकडे इराणने सुद्धा होर्मुझवरती स्वतःचा दावा कायम राखण्यासाठी जहाजांवरती निर्बंध आणले. या सर्व स्थितीमध्ये अमेरिका शांतता करार करेल आणि मग त्याचा फायदा इराणला मिळेल या भीतीतून इस्रायलने सोमवारी इराणवरती जोरदार हल्ले केले. इराणनेही अर्थातच प्रत्युत्तर दिलं. यानंतर ट्रम्प यांनी फिट्टमफाट झाली, आता बस झालं असं सांगत दोन्ही देशांना शांत राहण्याची सूचना केली आणि ती या दोन्ही देशांनी पाळली सुद्धा. पण मंगळवारनंतर ट्रम्प यांचा पुन्हा एकदा नूर बदलला. एका हेलिकॉप्टर अपघाताचं काय कारण झालं आणि अमेरिकेनं पुन्हा इराणवरती जबरदस्त हल्ले सुरू केले. इराणनेही प्रत्युत्तर दिलं. आता हे असं सगळं सुरू असतानाच इराण असा कसा ऐकत नाही. त्यांना पूर्ण बेचिराग करणारा हल्ला करू असा इशारा ट्रम्प यांनी बुधवारी दिला आणि गुरुवारी पुन्हा माघार घेतली. इराणशी करार जवळपास झालेला आहे, त्यामुळे आता युद्ध नाही असं सांगत युद्धविरामाची घोषणा ट्रम्प यांनी केली. यामुळे अर्थातच जगाला दिलासा मिळालेला आहे, परंतु सातत्याने अशा पद्धतीने आपले रंग बदलतायत डोनाल्ड ट्रम्प, हे सुद्धा जग बघतंय. सध्या जगभर चर्चा आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या धमक्यांची आणि त्या प्रत्येक धमकीनंतर घेतल्या जाणाऱ्या माघारीची. आता या आधीच्या धमकीनुसार डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच अमेरिका भारतीय वेळेनुसार आज पहाटे इराणवरती सर्वात मोठा हल्ला करणार होता. कच्च्या तेलाच्या साठ्याचं जगातलं सर्वात मोठं केंद्र असलेल्या खर्ग बेटाचा अमेरिकन लष्कर ताबा घेणार होतं. पण ट्रम्प यांनी गिअर बदलला.
होर्मुझ लवकरच खुली करण्यासह इराणशी लवकरच कराराची घोषणा केली. पाहूया ट्रम्प नेमकं काय म्हणाले. The straits are going to open immediately. This is fun signing. Maybe it'll be Saturday or Monday. What is their deadline, though, to get from this to a final deal? We think it's going to go pretty quickly. I don't want to say a deadline because if I say a deadline, you'll say, "Oh, he didn't meet the deadline." You know, this is like, it's not going to matter much because it's going to get signed, and the strait is open. But the straits have been open for a number of months already, and you just didn't know about it. You know, you as reporters weren't able to get it. I just announced yesterday that we bought a lot of ships, so nobody knew about it. I guess we did a pretty good job, Peter, right? थोडक्यात तुम्ही ऐकलात की ट्रम्प यांनी पुन्हा एकदा डेडलाईन दिली नाही. चर्चा सुरू आहेत, करारावरती सही होणार आहे असं ते म्हणतात. पण अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असतानाच 28 फेब्रुवारीला अमेरिकेने हल्ला केला होता इराणवरती, हेही विसरून चालणार नाही. असो, एकंदर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम का केला पुन्हा एकदा, हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेऊयात. 3 दबावांखाली ट्रम्प यांचा युद्धविराम असल्याचं लक्षण आहे. पहिलं म्हणजे आर्थिक दबाव, कारण महागाई 3 वर्षांच्या उच्चांकावरती आहे. कच्चं तेल महागल्यामुळे महागाईचा दर 4.2% इतका आहे. राजकीय दबावही त्यांच्यावर आहे. महागाई आणि खर्चवाढीमुळे अमेरिकेमध्ये लोकप्रियता त्यांची घटलेली आहे. मिड टर्म इलेक्शनच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षातच विरोध सहन करायला लागतोय. जागतिक दबाव वाढतोय. जगभर इंधन आणि ऊर्जा संकट आणखीन तीव्र होत चाललेलं आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची मोठी दरवाढ सगळ्याच देशांना सहन करायला लागते. इराणशी शांतता करार झालाच आहे. खामेनी यांनी देखील त्यावर सही केली आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय. पण इराण त्याच्याशी सहमत आहे का, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. या करारावर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. काही देखील फायनल झालेलं नाही. निर्णय होताच त्याची औपचारिक घोषणा केली जाईल, पण आम्ही आमच्या अटींवरती कायम आहोत असं इराणने म्हटलंय. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी एकत्रित हल्ला केलेला होता. त्यामुळे असा कुठलाही शांतता करार होताना त्यात इस्रायलची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे. शिवाय इस्रायल हेजबुल्ला विरुद्ध कारवाईसाठी लेबनॉनवरती सतत हल्ले करतोय, हेही आपण बघतोय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत हा शांतता करार पुढे नेण्याचं आणि त्यातून आखात शांत करण्याचं एक मोठं आव्हान तिन्ही देशांसह त्यांची मध्यस्थी करणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आपण बघूयात एबीपी माझाशी बोलताना तज्ज्ञांनी यावर काय मत मांडलंय. जरी डोनाल्ड ट्रम्प म्हणत असले की हे डील होणार आहे आणि हा संघर्ष लवकरच थांबणार आहे, आम्ही अशा स्वरूपाचं डील करण्याच्या एकदम क्लोज येऊन थांबलेलो आहे, परंतु मोठी साशंकता आहे. एकीकडे ते असं म्हणत आहेत की इराण पुढचे 20 वर्ष युएनएमचे इनरिचमेंट करणार नाहीये, म्हणजे इराण आपल्या अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम पूर्णपणे थांबवणार आहे. दुसरं ते असं म्हणतात की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे याचा जो ब्लॉकेड इराणने केलं ते इराण एकतर्फी विड्रॉ करून टाकणार आहे. या दोन्ही कंडिशनच्या बाबतीमध्ये अजून कोणताही प्रकारची निर्णय हा इराणकडनं झालेला नाही. सगळ्यात महत्वाची पूर्वअट जी इराणकडनं टाकण्यात आलेली होती ती म्हणजे इस्रायलनी लेबननवरती अटॅक न करणं, इस्रायलने हिजबुल्लावरती अटॅक न करणं, परंतु शस्त्रसंधी चालू असतानाही इस्रायलकडनं सातत्यपूर्ण अटॅक्स हे लेबननवरती आणि हिजबुल्लावरती होत आहेत. आणि त्यामुळे जरी त्यांनी शस्त्रसंधी केली तरी किती काळ टिकेल हा कळीचा प्रश्न आहे. या संपूर्ण संघर्षामध्ये इस्रायलची जी भूमिका आहे ही अजूनही ताठर आहे. इस्रायलची भूमिका ही अमेरिकेची भूमिका आहे असं अजिबात सांगता येते, कारण इस्रायलच्या समस्या वेगळ्या आहेत. इस्रायल आणि लेबनन यांच्या सीमारेषा एकमेकांना भिडलेल्या आहेत आणि दोघांनाही सर्व्हायव्हलचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे इस्रायल लेबननवरचे अटॅक थांबवेल ही शक्यता फार कमी आहे. कारण हिजबुल्ला अजूनही डिझार्म झालेला नाहीये. अजूनही लेबननमध्ये इस्रायलचं सैन्य आहे आणि ते सैन्य विड्रॉ करायला इस्रायल तयार नाहीये. इस्रायलच्या अनेक वसाहती या लेबननमध्ये अजूनही आहेत. याच्या संदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लेबनन आणि इस्रायल मधला संघर्ष हा येत्या काळात थांबेल अशी शक्यता फार फार कमी आहे. आणि त्यामुळे इस्रायल या संपूर्ण शस्त्रसंधीमध्ये किती प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल याविषयी साशंकता आहे. त्यामुळे शांतता कराराचा हा मार्ग अतिशय खडतर आहे, नाजूक आहे आणि त्यातून लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघावा अशी अर्थातच संपूर्ण जगाला अपेक्षा आहे. आता हा करार होत असताना या करारामध्ये दोन्ही पक्षांकडनं अटी आणि शर्ती कायम आहेत.
या अटी शर्ती नक्की कुठल्या आहेत दोन्ही बाजूने हा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. अटी कोणत्या आहेत तर अमेरिका इस्रायलने अटी घातल्या आहेत की इराणने अणु कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा. ही सगळ्यात महत्त्वाची प्राईम अट आहे. इनफॅक्ट यामुळेच हे युद्ध सुरू झालंय. विकसित केलेलं युरेनियम स्वाधीन करावं, बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रमही बंद करावा, हिजबुल्ला, हुथी आणि हमास यांना निधी देणं बंद करावं, जे प्रॉक्झीज समजले जातात या सगळ्या परिसरातले. आणि इराणच्या अटी काय आहेत? परदेशामध्ये जप्त असलेली इराणची मालमत्ता तात्काळ परत करावी. इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले बंद करावेत. इराणवर पुन्हा हल्ला न करण्याची हमी इराणला अपेक्षित आहे. नागरी वापरासाठी अणु कार्यक्रम कायम असेल अशी सुद्धा तरतूद अपेक्षित आहे इराणला. आता युद्ध म्हटलं आणि ते कुठेही होत असलं तरी त्याचा थेट संबंध महागाईशी येतो हे आपण अनुभवतोय. आखाती युद्धाचा फटका कच्च्या तेलाला बसला. कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, LPG सिलेंडर, CNG सगळं महागलं. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. महागाईच्या भीषण झळा सगळ्यांना बसतायत. आता या स्थितीमध्ये आज युद्धविराम होताच कच्चं तेल 2 महिन्यांच्या नीचांकावर म्हणजेच $85 प्रति बॅरलवर आलं. लगेचच सेन्सेक्स 1695 आणि निफ्टी 461 अंकांच्या उसळीवरती बंद झाली. हा आर्थिक क्षेत्रातला मोठा दिलासा नक्कीच आहे आणि एकंदरीत असं सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. पण जरा थांबा, कारण हे सगळं काही दिसतं तेवढं सोपं नाहीये आणि एका रात्रीतच सगळं काही बदलेल, लगेचच इंधन स्वस्त होईल असं होणार नाहीये. आणि याकडेच ABP माझाशी बोलताना तज्ज्ञांनीही लक्ष वेधलंय. जोपर्यंत टिकाऊ करार युद्धबंदी विषयक होत नाही तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती पूर्णपणे खुली होणार नाही. ती जोपर्यंत खुली होत नाही तोपर्यंत आपल्या देशाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं असणारं कच्चं खनिज तेल, त्याच्यानंतर रासायनिक खतं आणि रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी लागणारी घटकद्रव्य यांचा पुरवठा हा सुरळीत होणार नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की युद्धबंदी करार झाला, ती म्हणजे ती अंमलामध्ये आली, टिकाऊ बनली, तरीसुद्धा ताबडतोब कोंबडा आरोला पहाट झाली असं सगळ्या पुरवठा साखळ्या सुरळीत होतील याची कुणाला शाश्वती नाही आहे. कारण कोविडचा आपला अनुभव या बाबतीमध्ये सबळ आहे की कोविडचा फेरा सैल झाल्यानंतरसुद्धा जगभरातल्या पुरवठा साखळ्या या पूर्ववत होण्यासाठी वेळ लागला होता. तशीच अवस्था आत्ताही आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये पुरवठा सुरळीत झाल्यामुळे तेलाचा आणि तेलजन्य जिन्सांचा किमतींमधल्या वाढीचा जो वेग आहे तो कदाचित आटोक्यात येऊ शकेल. त्यामुळे फार आपल्याला आत्ता सावधगिरीने सगळ्या गोष्टींकडे बघत तशा पद्धतीने धोरणात्मक पावलं ही उचलावी लागणार. त्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या ते पाहूयात. आता युद्धविराम पुन्हा एकदा झाल्यामुळे महागाई कमी होईल असं वाटतंय का असा प्रश्न होता. युद्ध संपलं तरी महागाई कमी होणार नाही, कारण हे सरकार महागाई वाढवतं, कमी करत नाही. श्याम ठाणेदार यांची प्रतिक्रिया Xवर. पुढची प्रतिक्रिया आहे आशिष मनवरे यांची. कुठल्याही युद्धानंतर त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सध्या तरी इंधनाचे भाव कमी होतील असं वाटत नाही. Xवरनच पुढची प्रतिक्रिया विनोद यांनी दिली आहे. जागतिक तणाव कमी होणं चांगलं आहे, पण महागाईवर त्याचा परिणाम होण्यासाठी वेळ लागू शकतो. युट्यूबवरनं प्रतिक्रिया चिंतामणी जांभळकर यांची. करार होऊन काही काळ जावा लागेल, कारण हा अनिश्चिततेचा काळ आहे, कधीही काहीही होऊ शकतं. फेसबुकवरनं सर्वसामान्य जनता फक्त महागाई कमी होण्याची वाट बघतेय, मग ती कशाही प्रकारे होत, काही फरक पडत नाही, सोपान सपकाळ यांनी मत व्यक्त केलंय. आणि आता पोल सेंटरला जाऊयात आणि पाहूयात की महाराष्ट्राने आपलं कोणतं मत निवडलेलं आहे, कोणत्या दिशेने जास्त कौल दिलेला आहे. 43,000 मतं आली आहेत आणि महागाई कमी होईल असं किती टक्के जणांना वाटतंय आपण पाहूयात. 32% लोक म्हणतायत की होय महागाई कमी होईल युद्धविराम झालं किंवा युद्ध थांबल्यामुळे, पण 68% लोकांना मात्र तशी खात्री वाटत नाही. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.